नेक्स्ट पॉईंट इज नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी आपला पुढचा जो पॉईंट आहे हा पॉईंट क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे पण काय रूट्स आहेत ह्या रूट्सच्या आपल्याला स्वरूप पाहायचं आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी पहा आपल्याला दिलेले नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डिटरमाइंड बाय द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. तर आपल्याला जे पण काय रूट्सचं नेचर पाहायचं आहे ते नेचर कोणत्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे तर ती व्हॅल्यू आहे b² - 4ac. आणि b² - 4ac इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि इट इज डिनोटेड बाय ग्रीक लेटर डेल्टा. तर मीन्स या ठिकाणी डेल्टा इक्वल टू काय येणार आहे b² - 4ac. आणि ह्या व्हॅल्यूवर b² - 4ac वर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत हे रूट्सचं जे नेचर आहे हे डिपेंड आहे. तर आपण पाहूयात रूट्सचं जे नेचर आहे हे रूट्सचं नेचर कशा प्रकारे आहे ते आपण पाहूयात. फर्स्ट इफ b² - 4ac इक्वल टू 0, b² - 4ac इक्वल टू 0, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल. ज्या वेळेस या ठिकाणी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल मीन्स b² - 4ac इक्वल टू 0 असेल त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे पण काय रूट्स असतील क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे पण काय रूट्स असतील ते रूट्स कसे असतील रियल अँड इक्वल असतील. सेकंड आहे b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 मीन्स b² - 4ac ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस रूट्स कशा प्रकारे असतील या ठिकाणी रियल अँड अनइक्वल, रियल अँड अनइक्वल. आणि थर्ड आहे b² - 4ac हे लेस दॅन 0 असेल मीन्स b² - 4ac जी व्हॅल्यू आहे ही निगेटिव्ह असेल त्यावेळेस क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स आहेत हे रूट्स कसे असतात ते रूट्स रियल या ठिकाणी येणार नाहीत. तर या ठिकाणी b² - 4ac ची व्हॅल्यू 0 असेल त्यावेळेस रूट्स या ठिकाणी असणार आहेत रियल अँड इक्वल. त्याच्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस रूट्स या ठिकाणी येतात रियल अँड अनइक्वल. आणि b² - 4ac ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल त्यावेळेस रूट्स रियल येत नाहीत. पेज नंबर 44 वर एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी अशी आहे फिल इन द ब्लँक्स, व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट आणि नेचर ऑफ रूट्स. या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्याच्यावरून तुम्हाला नेचर ऑफ रूट्स या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं होतं व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. तर या ठिकाणी डिस्क्रिमिनंटला आपण डेल्टाने डिनोट केलं होतं आणि त्याची व्हॅल्यू होती b² - 4ac. तर b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर त्या ठिकाणी रूट्स जे असतात ते रूट्स असतात रियल अँड इक्वल. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली तर आपण म्हणलो होतो रूट्स आर रियल अँड अनइक्वल. आणि त्याची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर रूट्स आर नॉट रियल असं म्हटलं होतं. तर या ठिकाणी पाहूयात आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू या ठिकाणी 50 दिलेली आहे. 50 व्हॅल्यू या ठिकाणी कशी आहे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह असेल तर रूट्स कसे येतील रियल अँड अनइक्वल. देअरफॉर रूट्स आर रियल अँड अनइक्वल. नेक्स्ट -30 ही जी व्हॅल्यू आहे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू असतील तर आपले रूट्स जे असतात ते रियल नसतात म्हणून आपण म्हणूया रूट्स आर नॉट रियल. अँड थर्ड b² - 4ac मीन्स डेल्टाची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. 0 असेल तर आपले रूट्स असतात रूट्स आर रियल अँड इक्वल. या ठिकाणी लक्षात घ्या जर आपल्याला पॉझिटिव्ह व्हॅल्यू दिली असेल तर त्या ठिकाणी जे रूट्स येतात हे रूट्स कसे येतात रियल अँड अनइक्वल. ज्यावेळेस डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल त्यावेळेस रूट्स येतात नॉट रियल. अँड थर्ड आहे ज्यावेळेस आपली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस रूट्स येतात रियल अँड इक्वल. तर या ठिकाणी डिस्क्रिमिनंट 50 असताना रूट्स आलेत रूट्स आर रियल अँड अनइक्वल. -30 असताना रूट्स आर नॉट रियल आणि 0 असताना रूट्स आर रियल अँड इक्वल. नेक्स्ट सॉल्व एक्झाम्पल आहे. या ठिकाणी फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ द इक्वेशन x² + 10x - 7 = 0. Therefore x² + 10x - 7 = 0 comparing with ax² +
bx plus c equal to 0, we get a equal to 1, b equal to 10 and c equal to -7. Therefore, discriminant is denoted by delta and value of delta or value of discriminant is b square minus 4ac. Therefore, b square is 10 square. Therefore, 10 square minus 4 as it is, a equal to 1 and c equal to -7. Therefore, 10 square is 100 minus 4 into -7 plus 28. Therefore, 128. Therefore, value of discriminant is 128. पेज नंबर 45 वर तुम्हाला या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे. डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द इक्वेशन. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इक्वल टू 0 आणि सेकंड एक्झाम्पलमध्ये तुम्हाला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर आपण या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करूया. 2x स्क्वेअर मायनस 5x प्लस 7 इक्वल टू 0 कंपेअरिंग विथ ax square plus bx plus c equal to 0. Therefore, we get a equal to 2, b equal to -5 and c equal to 7. Therefore, discriminant is denoted by delta and delta equal to b square minus 4ac that equal to b equal to -5. Therefore, -5 square minus 4 into a equal to 2 and c equal to 7. Therefore, -5 square is 25 minus 4 into 2 into 7 56. Therefore, plus 25 minus 56 equal to -31. Therefore, delta equal to -31 which is less than 0. Therefore, roots of given quadratic equation are not real. या ठिकाणी डेल्टाची व्हॅल्यू -31 आलेली आहे. ही 0 पेक्षा लहान आहे म्हणून आपण या ठिकाणी जे रूट्स आलेले आहेत ते रूट्स असं म्हणू शकतो रूट्स आर नॉट रिअल. तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. इक्वेशन दिलेलं आहे x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इक्वल टू 0. कंपेअरिंग x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इक्वल 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. देअरफॉर a इक्वल टू 1, b इक्वल टू 2 and c equal to -9. Therefore, b square minus 4ac equal to 2 square minus 4 into a. a ची व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे 1 into c. c ची व्हॅल्यू आहे -9. या ठिकाणी 2 स्क्वेअर इज 4 आणि या ठिकाणी मायनस पॉझिटिव्ह होते पण या ठिकाणी मायनसच आहे. म्हणजे ब्रॅकेटमध्ये जी व्हॅल्यू येणार आहे यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते आपल्याला निगेटिव्हमध्येच घ्यावं लागणार आहे. या ठिकाणी 4 into 1 4 आणि 4 into 9 36 मीन्स -36 आणि या ठिकाणी 4 मायनस 36 या ठिकाणी मायनस प्लस 36 that equal to 40. Therefore, b square minus 4ac is greater than 0. Therefore, roots of the equation are real and unequal. Third example, root 3x square plus 2 root 3x plus root 3 equal to 0. Therefore, root 3x square plus 2 root 3x plus root 3 equal to 0. Comparing with ax square plus bx plus c equal to 0, we get a equal to root 3, b equal to
2√3 and c equal to √3. Now find the value of delta. Therefore delta equal to b square minus 4ac. Therefore b is 2√3. Therefore 2√3 bracket square minus 4 as it is into value of a is √3 into value of c is √3. Therefore square of 2√3 is 2 square into square root of 3 bracket square minus 4 into √3 into √3 √3 bracket square. Therefore 2 square is 4 into square ला हे स्क्वेअर रूट कॅन्सल होईल म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू होईल 3 मायनस 4 इंटू स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल या ठिकाणी व्हॅल्यू येईल 3. देअरफॉर 4 इंटू 3 12 मायनस 4 इंटू 3 12 that equal to 0. Therefore value of delta equal to 0. Therefore roots of given quadratic equation are real and equal. Okay. Next point is the relation between roots of the quadratic equation and coefficients. तर या ठिकाणी आपल्याला नेक्स्ट जो पॉइंट आहे तो पॉइंट आपल्याला पाहायचा आहे रिलेशन बिटवीन रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड कोएफिशियंट्स. या ठिकाणी आपण हे इक्वेशन घेतलं होतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. ह्या इक्वेशनमध्ये a b आणि c हे काय आहेत कोएफिशियंट्स आहेत. तर या ठिकाणी ह्यांचं रिलेशन कुणाबरोबर पाहायचं आहे आपल्या रूट्स बरोबर. म्हणून आपण या ठिकाणी म्हणूयात लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. देन अल्फा प्लस बीटा इक्वल टू या ठिकाणी आपण अल्फा आणि बीटा हे ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 ह्याचे रूट्स घेतलेले आहेत. मग या ठिकाणी आपण हे फॉर्म्युला मेथडने ह्याचे रूट्स फाइंड आउट केले होते. तर ह्याचे रूट्स अशा प्रकारे आले होते x इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे हे दोन रूट्स आहेत म्हणून आपण हे सेपरेट रूट्स लिहू. अल्फा इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि दुसरा रूट अशा प्रकारे येईल मायनस बी ॲज इट इज प्लसच्या ऐवजी आपण मायनस घेऊ मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणून आपण फर्स्ट रूट घेतला अल्फा तो अशा प्रकारे येईल मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि सेकंड रूट घेतला अल्फा तो अशा प्रकारे आला मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणून आपण या ठिकाणी आपण बीटा घेऊया. तर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा अँड व्हॅल्यू ऑफ बीटा इज प्लस मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आपण ब्रॅकेटमध्ये घेऊयात. Therefore minus b plus square root of b square minus 4ac अपॉन 2a. ह्या प्लसने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस इंटू मायनस मायनस बी प्लस इंटू मायनस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या ठिकाणी पहा दोन्हींचा डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण न्यूमरेटरच्या ठिकाणी ॲडिशन करूया. म्हणून या ठिकाणी येईल मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac
अपॉन कॉमनमध्ये त्यांचा डिनॉमिनेटर येईल 2a, या ठिकाणी पहा प्लस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac आणि मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac हे कॅन्सल होईल. पण या ठिकाणी मायनस बी मायनस 2b अपॉन 2a, therefore that equal to minus b upon a. Therefore alpha plus beta equal to minus b upon a. म्हणजे या ठिकाणी रूट्सची आणि त्या ठिकाणी जे कोएफिशियंट्स आहेत यांचं रिलेशन अशा प्रकारे आलं, अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस बी अपॉन ए. नाउ फाइंड अल्फा इंटू बीटा, देयरफॉर अल्फा इंटू बीटा, आपण अल्फा या ठिकाणी ॲज्युम केलं होतं मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a आणि बीटा असं घेतलं होतं मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. ह्या व्हॅल्यू आपण अल्फा इंटू बीटामध्ये पुट केल्या म्हणून या ठिकाणी येईल मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a इंटू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. Therefore alpha into beta equal to, या ठिकाणी पहा मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आणि या ठिकाणी आहे मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अशा प्रकारे आहे. म्हणजेच हे a प्लस बी आणि a मायनस बी ह्या फॉर्ममध्ये आहे आणि ह्यांचं जर आपण प्रोडक्ट घेतला तर हा अशा प्रकारे येईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणून या ठिकाणी पहा मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आणि मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ह्यांचा प्रोडक्ट घेतल्यानंतर येईल मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस साईन कंपल्सरी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे हे आहे a ची व्हॅल्यू, ही आहे b ची व्हॅल्यू, ही आहे a ची व्हॅल्यू, ही आहे b ची व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी येईल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन 2a इंटू 2a 4a स्क्वेअर. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इक्वल टू मायनस बी स्क्वेअर इज बी स्क्वेअर मायनस स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी येईल ब्रॅकेटमध्ये बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. हा आपण ब्रॅकेट सॉल्व करूयात. म्हणजे या ठिकाणी येईल अल्फा इंटू बीटा इक्वल टू बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि मायनस मायनस प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. या ठिकाणी मायनस बी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी आलं अल्फा इंटू बीटा इक्वल टू 4ac अपॉन 4a स्क्वेअर. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इक्वल टू 4a ला हे 4a कॅन्सल होईल. म्हणजे या ठिकाणी येईल c अपॉन a. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इक्वल टू c अपॉन a. म्हणजे या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स आहेत, a आणि c त्या ठिकाणी कोएफिशियंट दिलेले आहेत, त्यांच्यातील रिलेशन अशा प्रकारे आलं अल्फा इंटू बीटा इक्वल टू c अपॉन a. आणि आपलं आलं होतं या ठिकाणी अल्फा प्लस बीटा इक्वल टू मायनस b अपॉन a. तर ह्या रूट्सची ॲडिशन अशा प्रकारे येते मायनस बी अपॉन ए आणि रूट्सचा प्रोडक्ट अशा प्रकारे येतो c अपॉन a. Therefore, the relation between roots of quadratic equation and coefficients are alpha plus beta equal to minus b upon a and alpha into beta equal to c upon a. या ठिकाणी तुम्हाला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू कशा प्रकारे हे परीक्षेत विचारलं जात नाही. फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्षात काय ठेवायचं आहे, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मायनस बी अपॉन ए आहे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे सी अपॉन ए आहे. परत एकदा सांगतो या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो पण काही कोएफिशियंट असेल त्याला त्याची व्हॅल्यू घ्यायची आपल्याला ए, एक्सचा जो कोएफिशियंट आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे बी आणि त्या ठिकाणी कॉन्स्टंट जी व्हॅल्यू आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे सी. आणि या ठिकाणी अल्फा आणि बीटा तुम्हाला दिलेले जे पण काय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे काय आहेत ते रूट्स आहेत. म्हणजे या ठिकाणी त्या रूट्सची जर ॲडिशन घेतली तर मायनस बी अपॉन ए येईल आणि त्या रूट्सचा जर प्रोडक्ट घेतला तर सी अपॉन ए येईल या ठिकाणी. ओके.
पेज नंबर 46वर एक सॉल्व एक्झाम्पल दिलेला आहे, ते आपण पाहूयात. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन 2x² + 6x - 5 = 0, देन फाइंड अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. या ठिकाणी अल्फा आणि बीटा हे ह्या इक्वेशनचे काय दिलेले आहेत, रूट्स दिलेले आहेत आणि त्यांची सम आणि त्यांचा प्रोडक्ट फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच त्यांची सम अशा प्रकारे ते अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू येते -b/a आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू येते c/a. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी अगोदर काय करावं लागेल, ए बी सीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागतील. म्हणून आपण असं म्हणूयात 2x² + 6x - 5 = 0, comparing with ax² plus bx plus c = 0, we get a = 2, b = 6 and c = -5. Therefore alpha plus beta equal to, we know that alpha plus beta equal to -b/a and alpha into beta equal to c/a. Therefore alpha plus beta equal to minus, as it is b ची व्हॅल्यू आहे 6/a equal to 2. Therefore alpha plus beta equal to -6/2 is -3 and alpha into beta equal to c. c ची व्हॅल्यू आहे -5 आणि a ची व्हॅल्यू आहे 2. Therefore alpha into beta equal to -5/2 आणि alpha plus beta equal to -3. पेज नंबर 47वर एक सॉल्व एक्झाम्पल दिलेला आहे. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. फाइंड k. या ठिकाणी तुम्हाला रूट्समधील डिफरन्स हा किती दिलेला आहे, 7 दिलेला आहे. त्याच्यावर तुम्हाला काय करायचे, k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर x² - 13x + k = 0, comparing with ax² plus bx plus c = 0, we get a = 1, b = -13 and c = k. Therefore we know that alpha plus beta equal to -b/a. Therefore alpha plus beta equal to minus sign, as it is b equal to -13 upon a equal to 1, means alpha plus beta equal to minus plus, means at 30. Give equation number first. Now by given condition आपल्या कंडिशन अशा प्रकारे दिलेली आहे. द डिफरन्स बिटवीन द रूट्स ऑफ द इक्वेशन x² - 13x + k = 0 इज 7. आणि या ठिकाणी आपण घेतलेले आहेत अल्फा आणि बीटा हे दोन रूट्स घेतलेले आहेत आणि ह्यांच्यातील डिफरन्स आपल्याला 7 दिलेला आहे. म्हणजे एकतर आपण ती कंडिशन अशी घेऊ शकतो, अल्फा - बीटा = 7 किंवा या ठिकाणी बीटा - अल्फा = 7 अशा प्रकारे घेऊ शकतो. दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही कंडिशन घेतली तरी पण चालेल. आपण या ठिकाणी फर्स्ट कंडिशन घेऊया, अल्फा - बीटा = 7. गिव इक्वेशन नंबर सेकंड. Now adding equation first and second. या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडची ॲडिशन का करतोय, कारण की या ठिकाणी पहा बीटाची व्हॅल्यू प्लस आहे, बीटाची व्हॅल्यू मायनस आहे, दोघांचा कोएफिशियंट सेम आहे. जर ॲडिशन केली तर या ठिकाणी बीटा कॅन्सल होईल, म्हणून आपण त्यांची या ठिकाणी काय घेतली, ॲडिशन घेतली. म्हणून फर्स्ट इक्वेशन येईल अल्फा प्लस बीटा इक्वल टू 13 आणि अल्फा मायनस बीटा इक्वल टू 7. देअरफॉर अल्फा प्लस अल्फा 2 अल्फा, बीटा मायनस बीटा कॅन्सल होईल, इक्वल टू
20, therefore alpha equal to 20 upon 2, therefore alpha equal to 10. Put alpha equal to 10 in equation first, therefore equation first becomes 10 plus beta equal to 13, therefore beta equal to 10, right side the minus होईल, 13 minus 10, therefore beta equal to 3. Therefore we know that alpha into beta equal to c upon a. अल्फाची व्हॅल्यू आलेली आहे 10 आणि बीटाची व्हॅल्यू आलेली आहे 3. देअरफॉर 10 into 3 equal to c equal to k आणि a equal to 1 means k upon 1. therefore 10 into 3 30 equal to k, therefore k equal to 30. पेज नंबर 47 वर तुम्हाला थर्ड सॉल्व एक्झाम्पल दिलेला आहे. इफ अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इक्वल टू 0, देन फाइंड फर्स्ट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, सेकंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. किंवा या ठिकाणी तुम्हाला अशी पण व्हॅल्यू विचारली जाते अल्फा अपॉन बीटा प्लस बीटा अपॉन अल्फा, बरोबर आहे. तर अशा प्रकारच्या व्हॅल्यू जर फाइंड आउट करायच्या असतील तर तुम्हाला या ठिकाणी काही फॉर्म्युला लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर ते फॉर्म्युले अशा प्रकारे आहेत. फर्स्ट फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. आणि सेकंड फॉर्म्युला येतो अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. तर या ठिकाणी पहा तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ह्याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्या फॉर्ममध्ये आहे. परत अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ह्याची जी व्हॅल्यू आहे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाच्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी अल्फा इंटू बीटा आणि अल्फा प्लस बीटाची अगोदर व्हॅल्यू काढावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे सी अपॉन ए. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू तुम्ही मायनस बी अपॉन ए घ्या, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू सी अपॉन ए घ्या. ह्या व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यामध्ये राईट साईडला पुट करायच्या आणि त्याच्यावरून तुम्हाला लेफ्ट साईड या ठिकाणी भेटणार आहे. म्हणून या ठिकाणी फॉर्म्युला येतो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. सेकंड फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. आता हे फॉर्म्युले कशा प्रकारे आले किंवा या ठिकाणी फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला नाही तर काय करायचं, तर या ठिकाणी पहा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर हा तर तुम्हाला फॉर्म्युला माहीतच असेल. हा फॉर्म्युला काय येतो फर्स्ट टर्म स्क्वेअर मीन्स या ठिकाणी अल्फा स्क्वेअर प्लस 2 कंपल्सरी फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म अल्फा इंटू बीटा प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. आणि या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी प्लस 2 अल्फा बीटा हे नको आहे आपल्याला या ठिकाणी म्हणून ते लेफ्ट साईडला पाठवा. म्हणून या ठिकाणी येईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा आणि हे ॲज इट इज येईल अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू आली अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. म्हणजे हा जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला नाही तर ह्या फॉर्म्युलावरून कशा प्रकारे तो फॉर्म्युला जनरेट करायचा या ठिकाणी पहा. तर आता पुढचा जो फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, समजा हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहिला नाही पण तुम्हाला हा तर फॉर्म्युला माहीत असेल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इक्वल टू या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस 3 इंटू अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 इंटू अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. तर या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर इंटू बीटा प्लस 3 अल्फा इंटू बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. आता आपल्याला कोणाचा फॉर्म्युला काढायचा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा काढायचा आहे. म्हणून या ठिकाणी ही टर्म मी अगोदर अशी घेतो ह्याच्यातून 3 अल्फा बीटा कॉमन येईल. म्हणून या ठिकाणी अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इक्वल टू अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा मी कॉमन घेतलं तर आतमध्ये राहील अल्फा
प्लस ह्याच्यामध्ये आतमध्ये राहील बीटा प्लस बीटा क्यूब. ही जी व्हॅल्यू आहे हे आपण लेफ्ट साईडला घेऊन जाऊयात. म्हणजे या ठिकाणी येईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इक्वल टू अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा फॉर्म्युला आला अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. म्हणजे तो अशा प्रकारचे फॉर्म्युला येतोय. आपण ह्या फॉर्ममध्येच का जनरेट केलं आहे, कारण की आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू या ठिकाणी काढू शकतो ह्या प्रकारे. आणि म्हणून ह्याची व्हॅल्यू या ठिकाणी पुट केल्यानंतर तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब या ठिकाणी तुम्ही फाइंड आउट करू शकता. एक्स स्क्वेअर प्लस 5x minus 1 equal to 0 comparing with ax square plus bx plus c equal to 0, we get a equal to 1, b equal to 5 and c equal to minus 1. Therefore we know that alpha plus beta equal to minus b upon a and alpha into beta equal to c upon a. Therefore alpha plus beta equal to minus sign compulsory, b equal to 5 and a equal to 1 means alpha plus beta equal to minus 5. आणि या ठिकाणी alpha into beta equal to c upon a means minus 1 upon 1. Therefore अल्फा इंटू बीटा इक्वल टू मायनस 1. आता आपण या ठिकाणी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट केली. फर्स्ट व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढूयात. फर्स्ट अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आलेली आहे -5 ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1 इंटू अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -5. -5चा क्यूब मीन्स -5 इंटू -5 इंटू -5. 5चा क्यूब 125 मायनस मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस म्हणजे -5चा क्यूब या ठिकाणी किती होतो -125. आणि या ठिकाणी पहा मायनस मायनस प्लस प्लस इंटू मायनस मायनस 3 इंटू 1 3 3 इंटू 5 15. म्हणजे या ठिकाणी किती आलं -125 -15. दोघांचा सिम्बॉल सेम आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी ॲडिशन करायची आणि जे सिम्बॉल आहे तेच या ठिकाणी द्यायचे. सिम्बॉल कोणता आहे -5 + 5 10 कॅरी 1 2 + 1 3 3 + 1 4 1 ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू आली -140. ही व्हॅल्यू जी आलेली आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची. या ठिकाणी अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आलं -140. नाव फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. सेकंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू अल्फा बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इक्वल टू -5 ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू अल्फा इंटू बीटा -1. देअरफॉर -5 स्क्वेअर इज 25 -2 इंटू -1 प्लस 2. देअरफॉर दॅट इक्वल टू 27. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. नेक्स्ट पॉइंट, टू ऑब्टेन अ quadratic equation in variable x. Therefore let alpha and beta are roots of quadratic equation in variable x. या ठिकाणी आपण अल्फा आणि बीटा हे काय घेतलेले आहेत, रूट्स घेतलेले आहेत, बरोबर आहे. आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स ह्या व्हेरिएबलमधील आहे. तर या ठिकाणी अल्फा आणि बीटा जर रूट्स घेत असेल तर आपण या ठिकाणी ज्यावेळेस
एक्झाम्पलच्या शेवटी आपले रूट्स येतात त्यावेळेस आपण कशा प्रकारे लिहितो, x इक्वल टू अल्फा अँड x इक्वल टू बीटा अशा प्रकारे लिहितो. म्हणजे या ठिकाणी आपण अल्फा आणि बीटाला काय म्हणतो, रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. देअरफॉर आता आपल्याला फक्त उलटं जायचं या ठिकाणी, म्हणून आपण असं म्हणूया देअरफॉर x इक्वल टू अल्फा और x इक्वल टू बीटा. तर आता x इक्वल टू अल्फा किंवा या ठिकाणी x इक्वल टू बीटा दिले, मी अशा प्रकारे लिहू शकतो, अल्फा लेफ्ट साईडला घेतला आणि बीटा पण लेफ्ट साईड घेतला म्हणजे येईल x मायनस अल्फा इक्वल टू 0 और x मायनस बीटा इक्वल टू 0. आता ह्या दोघांचा मी प्रोडक्ट घेतला तर काय होईल, x मायनस अल्फा इंटू x मायनस बीटा इक्वल टू किती येईल, 0 इंटू 0 0च येईल. म्हणून या ठिकाणी हे दोन ब्रॅकेट सॉल्व करूयात, x इंटू x स्क्वेअर x इंटू मायनस बीटा x माइनस अल्फा इंटू x माइनस अल्फा इंटू माइनस बीटा प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. देअरफॉर x स्क्वेअर हे यातून मायनस x कॉमन काढूयात, मायनस ब्रॅकेटमध्ये राहील बीटा प्लस अल्फा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजे हेच इक्वेशन आपण अशा प्रकारे लिहूयात, x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला अल्फा आणि बीटा हे जर तुम्हाला दोन रूट्स दिले असतील तर त्याच्यावर तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे येईल, x स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा. म्हणजेच या ठिकाणी अशा प्रकारे येईल, x स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी x स्क्वेअर मायनस ॲडिशन ऑफ रूट्स इंटू x प्लस प्रोडक्ट ऑफ रूट्स इक्वल टू 0. अशा प्रकारे तुम्हाला जर रूट्स दिले असतील तर रूट्सवरून तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करता येईल. काही एक्झाम्पल पाहूयात. त्यातील फर्स्ट एक्झाम्पल आहे, ऑब्टेन द क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ रूट्स आर -3 अँड -7. हे तुम्हाला दोन रूट्स एका इक्वेशन दिलेले आहेत आणि हे जे आहेत पुढचे दोन रूट्स दुसऱ्या इक्वेशन दिलेले आहेत. तर या ठिकाणी आपण असं म्हणूयात, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन in variable x. Therefore alpha equal to -3 and beta equal to -7. Therefore alpha plus beta equal to -3 plus -7. Therefore alpha plus beta equal to -3 plus into minus. Therefore -3 -7 -10. या ठिकाणी अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आली -10. या ठिकाणी आपण इक्वेशन फर्स्ट म्हणूयात आणि या ठिकाणी अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू येते -3 इंटू -7 -3 इंटू -7 प्लस 21. इक्वेशन नंबर आपण म्हणूयात सेकंड. देअरफॉर रिक्वायर्ड quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta equal to 0. Therefore x square as it is minus alpha plus beta value -10x plus alpha into beta value 21 equal to 0. Therefore x square minus plus 10x
प्लस 21 इक्वल टू 0. म्हणजे x² प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0चे -3 आणि -7 हे रूट्स येतात. आपल्याला -3 आणि -7 हे जर रूट्स दिले असतील तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे येतं x² प्लस 10x प्लस 21 इक्वल टू 0. तर या ठिकाणी आपण सेकंड एक्झाम्पल घेऊयात. त्याचे रूट्स दिलेले आहेत 0 आणि 5. देअरफॉर लेट अल्फा अँड बीटा are the roots of quadratic equation. Therefore alpha equal to 0 and beta equal to 5. Therefore alpha plus beta equal to 0 plus 5. Therefore alpha plus beta equal to 5 and alpha into beta equal to 0 into 5. Alpha into beta equal to 0 into 5 is 0. Equation number म्हणूयात first and second. Therefore required quadratic equation is x² minus alpha plus beta x plus alpha into beta equal to 0. Therefore from 1 and 2 x² minus alpha plus beta is 5x plus alpha into beta is 0 equal to 0 from first and second. Therefore x² minus 5x equal to 0 हे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन या ठिकाणी येते.